सन्माननीय सर्वांचा चाहता वर्ग आणि पनवेलचे विजयाचा चौकार मारणारा व्यक्तिमत्व सर्वांचे लाडके आमदार आदरणीय सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं व्यासपीठाकडे आगमन। त्यानंतर पनवेल महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक आदरणीय सन्माननीय आमचे प्रवीण भाऊ पाटील खारघर, त्यानंतर आमचे प्रभाग क्रमांक 1 वार्ड अध्यक्ष दीपक दादा पाटील यांचं व्यासपीठावरती आगमन। संपूर्ण टीम या ठिकाणी येत आहे। संपूर्ण टीमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। भारतीय जनता पार्टी तळोजा शहर गौऱ्या गणपती महिला मंडळ सार्वजनिक नवरात्र उत्सव मध्ये आलेल्या सर्व भक्तजनांचा पाहुण्यांचा आणि त्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होते। पनवेलचा लाडका आमदार विजयाचा चौकार मारणारा व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय सर्वांचा आवडता आमदार आमचे आधारस्तंभ भारतीय जनता पार्टीचे झुंजार नेतृत्व कुशल व्यक्तिमत्व आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब या ठिकाणी आलेले त्यांचं मनपूर्वक तळोजा फेज 1 नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। पटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये दादांचं या ठिकाणी स्वागत केले जाते। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। भारतीय जनता पार्टी तळोजा शहर गौऱ्या गणपती महिला मंडळ सार्वजनिक नवरात्री महोत्सव आणि निर्दोदादा किनी प्रतिष्ठान 2025 मध्ये आलेल्या सर्व भक्तजनांचा भाविकांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत व्यक्त करू। भारतीय जनता पार्टीने केलेल्या या ठिकाणी विकासाची कामे आणि खऱ्या अर्थानं पनवेलचा लाडका आमदार विजयाचा चौकार त्यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं आपण पाहतोय। निर्दोदादा केनी साहेब असतील, त्यानंतर आमचे प्रल्हाद शेठ केनी आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे दिग्गज कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपण पाहतोय संपूर्ण गावाचा विकास असेल आणि संपूर्ण शहराचा विकासाचे ध्येय ज्यांच्या माध्यमातून उचलली गेली, आपल्या कांद्यावरती जिम्मेदारी घेतली आणि संपूर्ण फेज 1 असेल, फेज 2 असेल, तळोजा असेल, करोला असेल, पिसारवे असेल आणि कार्यात आपण पाहतोय संपूर्ण पनवेल तालुक्याच्या विकासाची कामे खऱ्या अर्थानं प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यशाची शिखरे प्रत्येक कार्यकर्त्याने गाठली। याचा मात्र एकच हेतू होता की नक्कीच पनवेलचा विकास आज त्यांनी घेतलेला मनाशी उरलेला हा ध्यास आदरणीय सन्माननीय पनवेलचे लाडके विधायक महाराष्ट्र विधान परिषदेचे लाडके आमदार आदरणीय सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब या ठिकाणी आहेत। त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। भारतीय जनता पार्टी तळोजा शहर गौऱ्या गणपती महिला मंडळ व निर्दोदादा किनी प्रतिष्ठान सार्वजनिक नवरात्र उत्सव मध्ये आमदार साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आज भरपूर मोठे गिफ्ट सॅम्पल्स या ठिकाणी आहेत। आदरणीय सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष आपण या ठिकाणी पाहतो आदरणीय सन्माननीय प्रवीणदादा पाटील साहेब या ठिकाणी आहेत कार्यकर, त्यांचे देखील पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। त्यानंतर प्रभाग क्रमांक 1 वार्ड अध्यक्ष समाजसेवक आमचे दीपकदादा पाटील आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आली आहेत। त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। भारतीय जनता पार्टी तळोजा शहर गौऱ्या गणपती महिला मंडळ व निर्दोदादा केनी प्रतिष्ठान सार्वजनिक नवरात्री उत्सव मध्ये आलेल्या सर्व भक्तजनांचा भाविकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आदरणीय सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी इथे वेलात वेल काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आम्ही संपूर्ण महिला मंडळ आमच्या गौऱ्या गणपती महिला मंडळ असतील, त्यानंतर निर्दोदादा केनी प्रतिष्ठान आमचे संपूर्ण अनुयांच्या माध्यमातून आम्ही प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। अपूर्वदादा ठाकूर देखील परवाच्या दिवशी या ठिकाणी आले होते। आदरणीय सन्माननीय पनवेलचे लाडके विधायक आमदार आदरणीय सन्माननीय विजयाचा चौकार मारणारा व्यक्तिमत्व आणि सर्वांचा आवडता व्यक्तिमत्व आणि पनवेलचा विकास हाच त्यांनी मनाशी धरलेला ध्यास आदरणीय सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा मुख्य मंचकावरती आगमन होते। दादा आपलं स्वागत आहे। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। दादांना विनंती करीन आपण या ठिकाणी आसनग्रस्त व्हायचं आणि 2 शब्द आपल्या मार्गदर्शनासाठी आम्ही इच्छुक आहोत। बोला अंबे मात की, भारत माता की। तळोजा फेज 1 मध्ये
आपण सर्व या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तळोजा शहर आणि गौऱ्या गणपती महिला मंडळ आणि श्री निर्दोष दादा केणी प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या नवरात्रोत्सवामध्ये आज नवमीच्या रात्री आपणा सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. नाही भिजलात तरी चालेल. आपण सर्व भगिनींना नवरात्रीच्या आणि उद्याच्या दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. या संपूर्ण परिसरामध्ये आपल्या सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीनं सोयीसुविधा देण्यासाठी आणि आपल्या अडीअडचणी दूर करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही सातत्यानं प्रयत्नशील आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आम्ही सातत्यानं सिडको असू द्या, पनवेल महापालिका आहे यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. आपल्या या परिसरामध्ये बगीचा, मैदान, रस्ते यासारख्या सगळ्या सुविधा निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडं अर्ज करणं, त्यांच्याकडे पाठपुरावा करणं, गरज पडली तर त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष करणं, या प्रत्येक पायरीवरती भारतीय जनता पार्टी कुठेही मागे नाही. या अनुषंगानं आपण सर्व मंडळी सातत्यानं या सगळ्या उपक्रमांमध्ये सहकार्य करत आलेला आहात. येणाऱ्या कालावधीमध्ये आपणा सर्वांच्यासाठी अधिकाधिक सोयीसुविधा देणं ही आमची जबाबदारी आहे. आपल्या परिसरामध्ये भेडसावणारा पाण्याचा विषय आहे की ज्याच्या बाबतीमध्ये अगदी मागच्या शुक्रवारी आम्ही पनवेल महापालिकेत बैठक घेतली आहे आणि जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महाराष्ट्र सरकारचं आहे त्यांच्याकडून मिळणारं पाणीपुरवठा योजना ही लवकरात लवकर पूर्ण व्हावी याच्यासाठीची पाठपुराव्याची ही जवळपास 4थी बैठक होती, ज्याच्यामध्ये येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत हे पाणीपुरवठा योजनेचं MJPचं काम हे पूर्ण व्हावं याच्यासाठी महापालिका आयुक्त, सिडको, MJP या सगळ्यांच्याकडे भारतीय जनता पार्टी ही पाठपुरावा करते. या परिसरामध्ये सिडको MJPकडून पाणी घेऊन पुरवठा करते आहे किंवा काही अंशी प्रवीणजी खारघरकडून पाणी या ठिकाणी येतं आहे. या सगळ्यामध्ये सिडकोची जबाबदारी हे पाणी देण्याची आहे जी सिडको पाळू शकत नाही आणि त्यामुळे सिडकोच्याकडून महापालिकेनं अजूनपर्यंत पाणी पुरवठा या ठिकाणी ही सेवा हस्तांतरित करून घेतलेली नाही. कारण सिडकोनं महापालिकेकडे हा एरिया हस्तांतरित करताना पुरेशा सुविधा न देता या ठिकाणी हे हस्तांतरण झालेलं आहे आणि त्यामुळे महापालिका सिडकोकडे सातत्यानं पाठपुरावा करते. आम्हीसुद्धा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते या संदर्भामध्ये सिडकोकडे पाठपुरावा करतो आहे. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत हे काम 100% पूर्ण व्हावं यासाठी आम्ही सातत्यानं त्यांच्यावर बैठका घेतो आहे आणि जिथे MJP, सिडको कमी पडत आहेत त्या ठिकाणी त्यांचा पाठपुरावा करणं, गरज पडली तर त्यांच्या विरोधात संघर्ष करणं, या सगळ्या पायऱ्या इथल्या परिसरातल्या नागरिकांच्यासाठी आम्ही करत आहोत. भाजपचे कार्यकर्ते म्हणून या सगळ्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून या अनुषंगानं आपल्या सर्वांनाच याची ग्वाही देतो. लवकरात लवकर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. पूर्णपणानं जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत देखील सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या मानगुटीवरती बसून हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. आज नवरात्रीच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी या ठिकाणी एकत्रित झालेला आहात. या नवरात्रीच्या माध्यमातून या परिसरातल्या आपण सगळ्या महिला पूजा अर्चा करताय. 9 दिवस या ठिकाणी आपल्या घरातल्या परिवारासहित इथं येता आणि आपण या उत्सवामध्ये सहभागी होता. या उत्सवामध्ये सहभागी होणं ही काही फॅशन नाही आहे. या उत्सवामध्ये सहभागी होणं ही आपल्या परंपरेची चालत आलेली खूण आहे. आपल्या भारत देश हा असा एकमेव देश आहे की या देशामध्ये स्त्री शक्ती रूपातल्या देवतेची पूजा होते. अन्य सगळ्या देशांमध्ये पुरुष रूपामधला देव पूजला जातो. आपल्या ही एकमेव संस्कृती आहे ज्याच्यामध्ये ही देवी शक्तीची आराधना केली जाते आणि ते बळ
हे आपल्याला आपल्या परिवाराला अनेक अशा आव्हानांशी तोंड द्यायला शिकवत असतं. त्यामुळे जेव्हा आपण या मैदानावरती येता, आपण केवळ खेळण्यासाठी एकत्र येत नाही, आपण व्रतवैकल्य करता. या नवरात्रीमध्ये अनेक महिला उपवास ठेवतात आणि या उपवासाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी व्रतवैकल्य करत असताना आपण आपल्या इष्टदेवतेचं प्रार्थना करतो, आपल्या ग्रामदेवतेची प्रार्थना करतो, आपल्या मूळ गावामध्ये जाऊन तिथंसुद्धा देवतांचं पूजन करतो. इतक्या या व्रतवैकल्यानंतर जी आत्मिक शक्ती मिळते, या आत्मिक शक्तीतूनच वर्षभराच्या वेगवेगळ्या संघर्षाच्या प्रसंगाला आपण सामोरे जात असतो. त्यामुळे जेव्हा परिवारासहित आपण इथं येतो, त्यावेळेला परिवारातल्या लहानग्यांनासुद्धा आपले आईवडील हे करतायत, आपण सुद्धा या मार्गाने गेलं पाहिजे, हा धडा त्या माध्यमातून मिळत असतो. ही आपली संस्कृतीची एका अर्थानं होणारी देवाणघेवाण आहे. आपण हळदी कुंकू कार्यक्रम करता, हळदी कुंकू हे केवळ हळदी कुंकवाचं नाही, आपल्या संस्कृतीची देवाणघेवाण ही आहे आणि त्यामुळे ही परंपरा कायम राखली पाहिजे. या परिसरामध्ये ही आपली संस्कृती, ही हिंदू संस्कृती ही पुढच्या पिढ्यांपर्यंत गेली पाहिजे. इथं राहायला आलेल्या माणसांना निर्भीडपणानं आपल्या संस्कृतीमधले सण हे साजरे करता आले पाहिजेत. हे काम कोणीतरी दुसऱ्यावरती सोपवायचं नाही आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि ही जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे पार पडत राहणार आहेत. या परिसरामध्ये राहणाऱ्या सर्व या ठिकाणी नागरिकांना कोणालाही न घाबरता आपण हे आपले सण अशाच पद्धतीनं दिमाखामध्ये साजरे केले पाहिजेत. यासाठी भारतीय जनता पार्टी हे काम करत राहणार आहेत. अनेक वेळेला नागरिक येतात, सांगतात आम्ही भयग्रस्त आहोत, अहो कसे सण साजरे करायचे आम्हाला कळत नाही. आम्ही त्यांना सांगतो कुठल्याही पद्धतीची भीती बाळगायची गरज नाही. भारतीय जनता पार्टी ठामपणानं तुमच्या सोबत आहे. इथल्या सर्व हिंदू बांधवांच्या सोबत भारतीय जनता पार्टी सातत्यानं राहणार आहे. भारतीय जनता पार्टी धर्मामध्ये भेदाभेद करत नाही. एखाद्या धर्माचा आहे म्हणून त्याच्यावर अन्याय व्हावा असं भारतीय जनता पार्टीची अपेक्षा नाही, पण कोणावरतीही अन्याय होता कामा नये आणि सर्वांना अभिमानानं या ठिकाणी राहता यावं यासाठी भारतीय जनता पार्टी आजवर काम करत आली आहे, पुढेही काम करत आलेली आहे. स्वार्थासाठी कोणी आज इकडचं तिकडं जाईल आणि या ठिकाणी केवळ आपल्या स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करेल. देवी आई हे निश्चितपणानं ज्याचं माप त्याच्या पदरामध्ये टाकणार आहे आणि या सगळ्या परिसराच्या सेवा करण्यासाठी आपल्या सगळ्यांना ताकद देणार आहे. मी आपल्या सगळ्यांनाच या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो. देवी मातेच्या चरणी आपल्या सर्वांना मातेनं उदंड आयुष्य द्यावं, चांगलं आरोग्य द्यावं, आपल्या परिवाराला सुखी समृद्धी ठेवावं अशी प्रार्थना व्यक्त करतो. आपल्याला नवरात्रीच्या आणि उद्याच्या दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल दादा तुमचं मनापासून या ठिकाणी आभारी आहोत आणि भारतीय जनता पार्टीचे दिग्गज कार्यकर्ते या ठिकाणी संपूर्ण त्यांना आमचे प्रल्हाद शेठ किनी साहेब असतील, त्यानंतर निर्दोष दादा किनी साहेब असतील, प्रवीण दादा साहेब असतील, यांनी घेतलेला हा स्वप्नाचा अध्यास आपण या ठिकाणी पाहतो आणि हा स्वप्न ते पूर्ण होताना नक्कीच निर्दोष दादासाठी दोन शब्द आपल्या मुखवाणीतून नक्कीच बोलावं सर. भारतीय जनता पार्टीच्या बरोबरीनं निर्दोष केणी हे आपल्या परिसरामध्ये सातत्यानं आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करतायत. मग अगदी शाळेतल्या ॲडमिशनपासून सिडकोच्या अधिकाऱ्यांकडं पाठपुरावा करणं, महापालिकेच्याकडून सगळ्या सोयीसुविधा आपल्या पदरात पाडून घेणं आणि त्याचबरोबरीनं मग ती MSCDC असू दे, ते पोलीस स्टेशन असू दे, प्रत्येक पायरीवरती दिवस रात्र हे निर्दोष केणी आपल्यामध्ये आहेत आणि त्यांच्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे अतिशय निर्भीडपणानं या परिसरातल्या लोकांची सेवा करतात. त्यामुळे निर्दोष केणी यांनासुद्धा मी या निमित्तानं धन्यवाद देतो आणि देवी मातेनं त्यांना आशीर्वाद द्यावेत अशी देवी मातेच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू दादा.
जबरदस्त मार्गदर्शन आमदार साहेबांनी या ठिकाणी दिल्यात. संपूर्ण भारतीय जनता पार्टी तलोजा शहर गौऱ्या गणपती महिला मंडळ व श्री निर्दोदादा केने प्रतिष्ठान सार्वजनिक नाट्योत्सवमध्ये दमदार आमदार विजयाचा चौकार मारणारी व्यक्तिमत्व या ठिकाणी खूप अनमोल वचन त्यांच्या माध्यमातून दिलं. तर दादा तुमचं मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण आलेत आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आमचं मनापासून अधिक आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि काही क्षणातच आपण आई गावदेवी भावेश मुदाटे प्रस्तुत लाईव्ह ऑर्केस्ट्रा 2025 ची सुरुवात या ठिकाणी करतोय.